वनवास हा प्रत्येकाच्या वाट्याला येतो. आपण वनवास टाळू शकत नाही. पण त्या वनवासाला तुम्ही कशा प्रकारे स्वीकारता, त्यातून काय शिकता, वनवास तुम्हाला कशा प्रकारे घडवतो यावर तुमचं भविष्य ठरतं. आणि राम हा आदर्श पुत्रच होता. आपल्या माता पित्यांच्या वचनपूर्तीसाठी तो वनवासाला हसत मुखानं सामोरा गेला. तर वनवास हा कोणालाही चुकलेला नाही. तुम्ही त्यातून काय शिकता हे महत्वाचं. प्रत्येकाला ही संधी मिळतेच. म्हणजे स्वामी आजोबा, घरी जाशील तेव्हा सांग, वनवास वाट्याला येणार आहे. वनवास कोणालाही चुकला नाही. प्रत्येकाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. कुणाला घराबाहेर काढलं जातं, तर कुणाला घर सोडून जावं लागतं. शिव शंकर शंभो. बाबा, आई. काय रे बाळ, काय झालं? असा धापा टाकत का आलास? स्वामी आजोबांनी सांगितलं की आपल्या वाट्याला वनवास येणार आहे. वनवास? स्वामी, तिथे स्थानावर येऊन प्रश्न सुटणार नाहीत. घर सोडवण्यासाठी मला खूप पैसे जमा करायचे, ते मी कुठून आणू? वक्त बड़ा बलवान है, वो चाहेगा तो सब ठीक होगा. शिव शंकर शंभो.